पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। कर्मा शुक्ला कृष्णं योगिनस्त्रिविधम् इतरेषाम्। कैवल्यपाद महर्षि पतंजली जी कैवल्य प्राप्त करण्यासाठी कोणत्या योग्याचं चित्त समर्थ असतं हे सांगत असताना तत्र ध्यानजं अनाशयम् यम नियमा आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान ह्याप्रमाणे ध्यानाभ्यासाच्या द्वारे ज्याच्या चित्तातील कर्माचा आशय म्हणजे संस्कार वासना निवृत्त झालेले आहेत असा वासना विरहित रागद्वेष विरहित ज्याचं चित्त झालेलं आहे अविद्या अस्मिता रागद्वेष अभिनिवेश हे पंचक्लेश निवृत्त झालेले आहेत असा वासना विरहित योगी कैवल्य नाम मोक्ष या तत्वाचा अधिकारी होऊ शकतो। कारण या अष्टांग योगाच्या द्वारे योगी धर्ममेक समाधी प्राप्त करतो आणि त्यामुळे जन्मवर्णादी क्लेश ज्याच्यामुळे निवृत्त होतात या कर्मांची निवृत्ती होते। नंतर असंप्रज्ञा समाधीच्या द्वारे संपूर्ण वासना संस्कार नष्ट होतात आणि योगी वर्तमान काळामध्ये प्रकृतीचे देह तादात्म्य पूर्णपणे
नष्ट झालेलं असतं असा जीवनमुक्त महापुरुष योगी त्याच्याद्वारे घडणारं कर्म हे अशुक्ल अकृष्ण असतं, म्हणजे पाप पुण्य विरहित अशा प्रकारचं कर्म असतं. या संबंधीचा विचार या प्रस्तुतच्या सूत्र क्रमांक 7 मध्ये महर्षी व्यासजींनी भाष्यामध्ये आणि पतंजलीजींनी सूत्रामध्ये अभिव्यक्त केला आहे. काय आहे तो विचार? सूत्र क्रमांक 7 पहा. योगिनाः कर्म, म्हणजे योगी महापुरुषांच्या द्वारे जे काही कर्म घडलं जातं, केलं जातं, ते कर्म कसं आहे? अशुक्ल अकृष्णम. ते अशुक्ल आहे, अकृष्ण आहे. इतरेषाम, म्हणजे योग्यांच्या शिवाय इतर जे लोक आहेत त्यांच्याद्वारे घडणारं कर्म हे त्रिविधम, हे 3 प्रकारचं कर्म आहे. त्याला शुक्ल कर्म, कृष्ण कर्म, शुक्ल कृष्ण आणि कृष्ण असे हे 3 प्रकारचे कर्म सांगितले जातात. पण योग्याचं जे कर्म आहेत या 3 प्रकारच्या कर्मामध्ये मोडत नाही, म्हणून त्याचं हे 4थं आहे. मग एकंदरीतच जर इतर लोकांचे कर्म हे 3 प्रकारचे आहेत आणि योग्याचं तसं नाही, म्हणजे ते योग्याचं कर्म हे अशुक्ल आणि अकृष्ण आहे, म्हणजे योग्याचं हे 4थ्या प्रकारचं कर्म जर असेल तर मग 3 प्रकारचं इतरांचं आणि योग्याचं 4थं, म्हणजे एकूणच कर्माचे 4 प्रकार झाले. हीच गोष्ट भाष्यामध्ये तपशीलवार व्यासजींनी सांगितली आहे. ती अशी. इयम कर्मजाती खलु चतुष्पदी. जेवढ्या काही कर्माचे प्रकार आहेत, कर्माच्या राशी आहेत, खरोखर जर विचार केला चतुष्पदी या 4 प्रकारचे कर्म एकंदरीत आहेत. पहिलं आहे कृष्ण. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो काळा, आणि म्हणून जे कर्म निषिद्ध आहेत, जे कर्म पापात्मक आहेत, जे पाप संस्कारांना निर्माण करणारे आहेत, म्हणून त्यांना कृष्ण काळे कर्म म्हणतात. कृष्ण कर्म. अच्छा. दुसरे आहे शुक्ल कृष्ण. ज्या कर्माच्या मध्ये शुक्ल म्हणजे श्वेत आणि श्वेत म्हणजे पांढरं, हे पुण्याचं निर्देशक आहेत, पुण्याचा निर्देश करणारे आहेत. म्हणजे चांगले कर्म, पुण्यात्मक कर्माला शुक्ल कर्म म्हणतात आणि पापात्मक कर्मांना कृष्ण कर्म म्हणतात. म्हणून पहिला प्रकार आहे तो कृष्ण म्हणजे पापात्मक कर्म, निषिद्ध कर्म. दुसरं जे कर्म आहे ते शुक्ल आणि कृष्ण, म्हणजे असे कर्म की ज्या कर्मामध्ये करताना पुण्य पण होतं आणि पाप पण होतं, असं हे मिश्रित कर्म आहे. काही कर्म शुक्ल कर्म आहेत, म्हणजे जिथे फक्त पुण्य कर्म होतं, जिथे पाप कर्म निर्माण होत नाही, फक्त पुण्य कर्मांचीच निर्मिती होते. आणि 4थं कर्म आहे, कर्म तर होतं पण त्या कर्माच्या द्वारे ना पाप निर्माण होत ना पुण्य निर्माण होत, त्याला म्हणतात सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ते अशुक्ल अकृष्ण इति. ते
अशुक्ल अकृष्ण म्हणजे तिथे कृष्णही नाहीत, म्हणजे कृष्ण काळे कर्मही नाहीत आणि अकृष्ण. अशुक्ल अकृष्ण म्हणजे पुण्यात्मकही कर्म नाहीत आणि पापात्मकही कर्म नाहीत. असं हे 4 प्रकारचं कर्म सांगितलं. आता याचं पुन्हा संदेह निर्माण होऊ नयेत म्हणून याचं पुन्हा विश्लेषण व्यास महर्षींनी स्वतःच केलं आहे. मग जे पहिल्यांदा कृष्ण कर्म आहे, असं कर्म कोणाकडनं घडलं जातं? तत्र म्हणजे त्या 4 प्रकारच्या कर्मामध्ये कृष्णा म्हणजे हे पापात्मक कर्म, ज्याला काळे काम कर्म म्हणूया आपण, ते कोणताही दुरात्मना म्हणजे दुष्ट पुरुषांच्या द्वारे जे केलं जातं, जे शास्त्राने सांगितलं नाही अशा प्रकारे जे कायेने वाचेने मनाने जे कर्म केलं जातं त्या कर्मांना दुष्ट कर्म असं म्हटलेलं आहे. मग असं जे काही कर्म आहे, शास्त्राच्या विरुद्ध शरीराने कर्म करणं, वाणीने कर्म करणं, काया वाचा आणि मनाने कर्म करणं. वाणीने कठोर बोलणं, असत्य बोलणं, कायेने दुसऱ्याला पीडा देणं, हिंसा करणं, मनाने दुसऱ्याच्या संबंधाने वाईट चिंतन, या तिन्ही द्वारे दुसऱ्याला पीडा होईल असं कर्म करणं, अशा कर्माच्या द्वारे पाप निर्माण होतं. आणि म्हणून एक दुरात्मना दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या द्वारे जे कर्म निर्माण होतं त्याला कृष्ण कर्म असं म्हणतात. ते काळे कर्म, पाप कर्म असं म्हणतात. दुसरं जे आहे शुक्ल कृष्ण, तिथे पाप आणि पुण्य असं दोन्ही कर्म निर्माण होतं. कोणतं होतं असं? बही साधन साध्या, स्वतःच्या शरीराच्या पेक्षा भिन्न दुसऱ्या साधनाच्या द्वारे संपादित केलेले जे काही कर्म आहेत साध्य प्राप्त करण्यासाठी, त्यामध्ये हे शुक्ल आणि कृष्ण अशा दोन्ही प्रकारचं कर्म समाविष्ट होतं, पाप पुण्य मिश्रित. त्यामध्ये काय होतं? तत्र परपीड अनुग्रह द्वारेण एव, प्राणीमात्रांना, काही प्राणीमात्रांना पीडा दिली जाते, त्रास दिला जातो, त्यांची हिंसा केली जाते. आणि काही प्राणीमात्रांना दया केली जाते, अनुग्रह केला जातो. आणि म्हणून त्यापासून कर्माशय प्रचया असा कर्माचा संग्रह निर्माण होतो. मग असं कोणतं कर्म असेल? तर वेदाच्या द्वारे सांगितलेले काही अशा प्रकारचे यज्ञ आहेत, ज्या यज्ञाच्या मध्ये हिंसा होते. मग काही प्राण्यांची हिंसा होते यज्ञ करताना, मग ते परपीडजनक झालं. आणि त्याप्रमाणे काही कर्मांच्या मध्ये काही यज्ञ करणाऱ्यांना दक्षिणा दिली जाते, दान दिले जातात, वस्त्रदान, सुवर्णदान, अशा अनेक प्रकारचे अनुग्रह केले जातात. मग पुण्य उत्पन्न होतं. मग असं कर्म की स्वतःच्या शरीरापेक्षा भिन्न असणाऱ्या साधनाच्या द्वारे असं कर्म केलं जातं की ज्या कर्माच्या मध्ये इतर प्राण्यांना पीडा, हिंसा, उपद्रव केले जातात, तर काही प्राण्यांना अनुग्रह केले जातात. तेव्हा यज्ञादी कर्माच्या द्वारे जे फलनिष्पत्ती होते तिथे पापही आणि पुण्यही उत्पन्न होतं. म्हणून ते शुक्ल कृष्ण कर्म अशा दोन्ही कर्माने युक्त असतात. तिसरं आहे शुक्ल केवळ पुण्यात्मक कर्म. ते कोणतं आहे? तपस्वाध्याय,
तप म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक तप, स्वाध्याय, मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या शास्त्राचं अध्ययन करणं, स्वाध्याय, ध्यान इत्यादिकांच्या द्वारे जे हे कर्मच आहे. म्हणून जे कर्म केवल 6 केवले मनसी आयतत्वात, जिथे केवळ मनाचा जास्त संबंध आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सगळ्या कर्माचा संबंध येतो, पण तो आपल्या स्वतःच्या मनाशीच येतो. तिथं दुसऱ्या प्राणीमात्रांचा संबंधच येत नाही. संकल्प करायचा तो मनानेच, निग्रह करायचा तो मनानेच, प्रत्याहार करायचा तो मनानेच, एखाद्या ध्येयाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून धारणा करायची ती आपल्या मनाचीच, आणि ध्यानही करायचं ते मनाच्या द्वारेच. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, अर्थात या सगळ्या तप, स्वाध्याय, ध्यान हे करत असताना केवळ मनाचाच स्वीकार केलेला असतो. तिथे बाह्य साधनांचा कोणताच कर्म करताना स्वीकार केलेला नसतो, आणि म्हणून तिथे दुसऱ्यांना पीडा देण्याचा संबंधच नाही. असं जे काही कर्म आहे त्याला शुक्ल कर्म असं म्हणतात, म्हणजे पुण्य निर्माण करणारं, पुण्य संस्कार निर्माण करणारं. हे तिसरं झालं आहे. आणि चौथं आहे अशुक्ल अकृष्ण, जिथे पापही नाही आणि पुण्यही नाही. योग्याचं अंतःकरण हे सांगत असताना तत्र ध्यानजम अनाशयम, ध्यानाच्या द्वारे निर्माण होणाऱ्या चित्ताच्या मध्ये आशय म्हणजे संस्कार नसतात. अविद्या, कर्म, संस्कार आणि पुन्हा कर्म असं ही कर्माचं चक्र असतं. परंतु योग्याने तर ध्यानाच्या द्वारे, अष्टांग योगाच्या द्वारे अविद्येची निवृत्ती केलेली असते, जी क्लेशांचं बीज आहेत. आणि क्लेशांचं बीज जिथे आहेत अविद्या, त्या अविद्येची निवृत्ती, मग अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या उत्तरवर्ती क्लेशांची निवृत्ती होते. मग तिथे कोणत्याच प्रकारचं कर्म राहत नाही. ईश्वर समर्पण, ईश्वर प्रणिधानात वा हे सूत्र आपल्याला येऊन गेलं. आणि समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात असं एक सूत्र येऊन गेलं. ह्याप्रमाणे योगी आपल्या अंतःकरणामध्ये अविद्येची निवृत्ती झाली, क्लेशांच्या बीजाची निवृत्ती झाली, की मग त्याच्याकडनं जे काही कर्म घडतं ते ईश्वर समर्पण भावनाने कर्म घडतं. निष्काम कर्म, निष्काम उपासना, अर्थात फल इच्छा रहित असल्यामुळे त्याच्याद्वारे घडलेल्या कर्माचा त्याग होतो. त्याला संन्यासीनाम, तो सगळ्या कर्माचा संन्यास करतो. क्षीण क्लेशानाम, अविद्याच्या क्लेशांची निवृत्ती होते. मग आता ह्या ध्यानाच्या द्वारे निर्माण होणारं जे चित्त आहे, की ज्या चित्ताच्या मध्ये आता योग्याला कोणत्याच प्रकारचे संस्कार, कर्माचे संस्कार चित्तात राहत नाही. आणि मग जन्म घेण्यासाठी तर कर्म संस्कार लागतात. मग योग्याने तर आता अविद्यादी सगळे निवृत्त केल्यामुळे याच्या चित्तामध्ये पुढे जन्म घेण्यासाठी लागणारे कोणतेच कर्माचे संस्कार शिल्लक नाही. म्हणून योग्याचा हा शेवटचा देह असतो. म्हणून याला म्हटलं चरम देहानाम. चरम म्हणजे अंतिम. जीवनमुक्त महापुरुषाचा योग्याचा हा शेवटचा जन्म असतो. कारण त्याने सगळ्या प्रकारचे कर्म अष्टांग योगाच्या द्वारे, विवेक शक्तीच्या द्वारे अविद्येची निवृत्ती केलेली असते. धर्ममेघ समाधीच्या द्वारे, असंप्रज्ञात समाधीच्या द्वारे त्या सगळ्या कर्माच्या संस्काराचाही
जो भाग आहे शेष तोही निवृत्त केलेला असतो आणि मग आता ना पाप ना पुण्य अशा पाप पुण्याच्या अतीत ह्या योग्याचं जीवन होतं. आता त्याचा पुढे कोणताच जन्म नाही, हा शेवटचा जन्म आहे. आणि असं असल्यामुळे तत्र अशुक्लम फलसन्यासात एव, सर्व कर्मफलाचा संन्यास त्याग केल्यामुळे आता तिथे कृष्णही कर्म नाही आणि शुक्लही कर्म नाही, असा हा शुक्ल कृष्ण कर्मविरहित असणारा योगी, त्याचं जीवन वासनारहित अविद्यारहित केवळ वासना शून्य असणारं जीवन आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहेत तोपर्यंत हा योगी या वर्तमान देहात असतो, पण असून सुद्धा तो जीवन मुक्त असतो. असे ह्या जीवनमुक्ताचा अंतःकरणाच्या मध्ये कोणत्याच प्रकारचा संशय आशय नसतो आणि हाच खऱ्या अर्थानं कैवल्याचा अधिकारी आहे. म्हणून ह्या कैवल्याच्या अधिकाराच्या संबंधाचा विचार चालला असल्यामुळे हा योगी, कोणता योगी? योगिना हा कर्म अशुक्ल अकृष्णम, ज्याचं कर्म शुक्लही नाही कृष्णही नाही, पाप पुण्य विरहित असणारा योगी हा निर्वाण मोक्ष कैवल्य प्राप्त करण्याकरता समर्थ असतो. पण इतर जे योगी आहेत, जे समाधीच्या सिद्धी, त्याचा विचार आपण समाधीच्या जन्माऔषधी मंत्र तप समाधीच्या सिद्धया, मग जन्म औषधी मंत्र तप आणि इतर जे आहेत ते निर्वाण किंवा मोक्ष किंवा कैवल्य हे प्राप्त करण्याकरता समर्थ नसतात, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये आशय म्हणजे पापपुण्याचे संस्कार असतात, पण योग्याच्या तसे नसतात. म्हणून तत्र ध्यानजम अनाशयम असतात. कोणतं आशय नसतात? तर शुक्ल आणि कृष्ण या कर्माचे आशय नसतात योग्याच्या, पण इतरांच्या असतात. हा विचार क्रमशः पुढे आपण पाहणार आहोत. तूर्त इथे थांबूया.